लहान मुलांचा एक पेंटिंगचा स्टॉल होता. पुढे एक चित्र होते आणि ते चित्र रांगोळीत काढायचे होते. तो स्टॉलमधील मुलगा महिला खूप छान समजून सांगत होता. काढा बरं बोटाने. हे असं काढायचं. माहीने पण शेवटी एक ड्रॉइंग काढलीच. शेजारी एक जोकर होता, त्याच्यासोबत जरा माहीने फोटो काढले आणि वाघाचे कपडे घातलेल्या माणसाला बघितल्यावर माहीला वाटलं खरंच वाघच आहे, म्हणून ते जरा भीत होती जवळ जायला. नंतर तिला समजले वाघ नाही, मग हातात हात दिला. नंतर मग आम्ही गेलो जादूचा शो बघायला. जादूगर जादूचे खेळ दाखवत होता. माही आमची टाळ्या वाजवायला काय मागे सरत नव्हती. आम्ही सुद्धा पहिल्यांदा जादूचा शो बघण्याचा आनंद घेतला. हा कार्यक्रम झाला की शेजारीच पपेटचा कार्यक्रम होता. माईला लहान मुलामध्ये बसवलं आणि आम्ही शेजारीच थांबलो. पपेटचा कार्यक्रम बारकी पोरं लई मन लावून बघत होती. आणि एवढा छोटासा आवाज, जरा जोरात म्हणा नमस्कार. आज मज्जा आहे ना बागेमध्ये. टाळ्या वाजवायला माही काही मागे सरतच नव्हती. मग मला सांगा तुम्ही तिथलं झाल्यावर अल्फाबेटिकलचा स्टॉल होता. एक इंग्लिशमधून होतं आणि त्याचंच मराठीमधून अक्षर जोडायचं होतं. माईला जेवढं माहीत होतं तेवढं ती चांगलं लावत होती. हा खेळ खरंच मस्त होता, कारण बारक्या मुलांना खेळण्यासोबतच शिकायला पण भेटत होतं. माईने बऱ्यापैकी अक्षरे जुळवली आणि तिने 1 ते 10 पर्यंत अंक पण म्हणून दाखवले. आता घरी जायचं होतं म्हणून आम्ही तिथून निघालो. आज लई खेळायला भेटल्यामुळे माई खूप खुश होती. जाताना तेथील प्रोग्राममधील मुलांनी विचारले, तुम्हाला तुमच्या मुलांसोबत कोणती ॲक्टिव्हिटी करायला आवडते? धनश्रीने लिहिले फोन पाहायला देते, म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश त्रास द्यायला लागल्यावर फोन पाहायला देते. आणि मी लिहिलं स्लीपिंग. घरी निघालो तिथून आज बारक्या मुलांना काहीतरी नवीन बघायला भेटलेलं, काही शिकण्यासारखं पण भेटलं.